शब्दांच्या जातीमध्ये नाम आणि सर्वनाम आपण बघितलं होतं। आज आपण पुढचा घटक घेऊया विशेषण। या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाची व्याख्या, विशेषणाचे प्रकार आणि उदाहरणं बघणार आहोत। विशेषण म्हणजे काय? मग नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द। काय म्हणतोय मी? विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द। मग ज्या नामाविषयी विशेषण विशेष माहिती देतं त्या नामाला म्हणतात विशेष्य। त्या नामाला काय म्हणतात? विशेष्य। ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असं म्हणतात। चला मग आपण उदाहरण बघूया। विशेषण आणि ज्या नामाबद्दल विशेष माहिती दिली जाईल ते विशेष्य। जसं की गोड आंबा म्हणजे आंबा विशेष्य आणि गोड विशेषण। निळे आकाश, हिरवे गवत, 5 भाऊ, माझी शाळा। ज्या नामाविषयी विशेष माहिती दिली जाते त्या नामाला आपण विशेष्य म्हणतो आणि विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण। आता विशेषण इथे नामापूर्वी आलेला आहे, तो नामानंतरही वापरता येतो। मग यावरून विशेषणाचे आपण अगोदर 2 प्रकार करूया, एक अधिविशेषण आणि विधिविशेषण। आता आधी बघूया आपण अधिविशेषण म्हणजे काय। नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला, नामापूर्वी येणाऱ्या किंवा विशेष्याच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण। मग तुम्ही म्हणाल याला पूर्वविशेषण म्हटलं चालेल? चालेल, याला पूर्वविशेषण म्हटलं तरी चालेल। इंग्लिशमध्ये म्हटलं होतं आपण याला ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह। याला काय म्हटलं होतं? ॲट्रिब्युटिव्ह। विशेषणाच्या वापरावरून ही नावं पडलेली आहेत। नामापूर्वी येणारे विशेषण म्हणजेच पूर्वविशेषण। उदाहरण बघा, काळी गाय विशेषण अगोदर आलेलं आहे, लाल गुलाब, चांगला माणूस आणि खडे बोल। आणि जर आपण विशेषण हे नामानंतर म्हणजे विशेषानंतर वापरलं तर त्याला विधी विशेषण म्हणजेच उत्तर विशेषण म्हणतात। इंग्लिशमध्ये ज्याला म्हटलं तर आपण प्रिडिकेटिव्ह, कारण की प्रिडिकेटिव्ह कारण की नामानंतर येते म्हणून याला प्रिडिकेटिव्ह म्हणजेच विधी विशेषण म्हणतात। विशेषानंतर येणारे विशेषण उत्तर विशेषण, बरोबर आहे। उदाहरण बघा, मुलगी हुशार आहे। हुशार मुलगी नाही, मुलगी हुशार आहे। त्याचे अक्षर सुंदर आहे। सुंदर अक्षर केलं असतं तो अधिविशेषण झाला असता, पण अक्षर सुंदर आहे म्हणजे हा विधी विशेषण झाला, हा उत्तर विशेषण झाला। आकाश निळे आहे आणि तो गुलाब लाल आहे। विशेषानंतर नामानंतर वापरल्या जाणाऱ्या विशेषणाला आपण उत्तर विशेषण किंवा विधी विशेषण असं म्हणतो। येईल लक्षात? चला आता आपण विशेषणाचे मुख्य 3 प्रकार करूया। पहिला प्रकार गुण विशेषण, दुसरा प्रकार संख्या विशेषण आणि तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण। सार्वनामिक विशेषण। संख्या विशेषणाचे पुन्हा 5 प्रकार आपण करतो। गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण। आता एक एक करून आपण संकल्पना बघूया। गुण विशेषण, नामाचा गुण किंवा विशेष दाखवणारा शब्द म्हणजे गुण विशेषण। विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष, नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष, मग तो वर्ण किंवा रंग असू द्या, रूप किंवा स्वरूप असू द्या, चव किंवा वय असू द्या, आकार असू द्या, या सगळ्यांना म्हणणार आपण गुण विशेषण। वर्ण किंवा रंग, स्वभाव गुण, रूप किंवा स्वरूप, आकार, चव, वय या सगळ्यांना आपण म्हणणार गुण विशेषण। उदाहरण बघूया आपण। हिरवे गवत, लाल माती, वर्ण आपण दाखवलेला आहे। लबाड नेता, धूर्त माणूस, स्वभाव गुण आपण दाखवलेला आहे। गरम चहा, अरुंद रस्ता, आपण इथे रूप आणि स्वरूप दाखवलेलं आहे। लहान रोप, मोठा दगड, आकार आपण दाखवतो। तिखट मिरची, आंबट कैरी, चव आपण दाखवलेली आहे।
प्राचीन वस्तू आणि आधुनिक वस्त्र आपण वय दाखवलेलं आहे. म्हणजे रंग किंवा वर्ण, स्वभावगुण, चव, वय, रूप, स्वरूप, आकार या सगळ्या गुण दाखवणाऱ्या शब्दांना आपण गुण विशेषण म्हणतो. आला पहिला प्रकार लक्षात. चला दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, संख्या विशेषण. संख्या विशेषण नावातच आहे संख्या विशेषण. नामाची संख्या दर्शविणारे विशेषण. नामाची संख्या दर्शविणारे विशेषण. 3 मुले, सर्व चिंचा, पहिली वेळ, दुप्पट फायदा इत्यादी. आता संख्या विशेषणाचे आपण उपप्रकार 5 केलेले आहेत. चला तेही बघूया आपण. गणनावाचक संख्या विशेषण. यात फक्त गणना केली जाईल. यात फक्त काय केली जाईल? गणना, गणती. म्हणजे जिथे आपण फक्त मोजणार ना ते सगळे गणनावाचक संख्या विशेषण. अक्षर किंवा अंकांनी आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ बघा, 10 फळे, 4 भाषा, 100 रुपये, अर्धा तास, 1 फूल, 2 माळी, 3 प्रेमी. आपस फक्त गणना आपण करतोय. अर्धा लाडू, चतकोर पोळी, 1.25 रुपया, 3ही ऋतू, 12ही महिने, 4ही दिशा. जे ज्यावेळेस आपण फक्त गणना करतो त्याला आपण गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणतो. पुढचा प्रकार बघूया आपण, क्रमवाचक संख्या विशेषण. यात काय दाखवलं जाईल? क्रम, ज्याला म्हणतो आपण ऑर्डर. वस्तूंचा क्रम दाखवतात. वस्तूंचा क्रम दाखवतात. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. आता का पहिला प्रयत्न, चौथा मजला, प्रथम श्रेणी म्हणजे संस्कृत प्रमाणे, द्वितीय क्रमांक, तृतीय पारितोषिक या प्रकारे. आवृत्तीवाचक म्हणजे आवृत्ती म्हणजे किती वेळा, म्हणजे जिथे आपण पट आणि गुणित दाखवतो ना ते सगळे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. किती वेळा आवृत्ती झाली. यात पट आणि गुणित हे शब्द येतील बघा. दुप्पट, चौपट व्याज, द्विगुणित आनंद, दुहेरी लढत, 9 वारी लुगडे. म्हणजे किती पटीत आपण बोलतोय, किती गुणात बोलतोय याला म्हणतो आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पृथकत्ववाचक संख्या विशेषण. वस्तूंचा वेगवेगळा म्हणजे पृथक बोध. वस्तूंचा वेगवेगळा म्हणजे पृथक बोध जिथे होतो त्याला म्हणतो आपण पृथकत्ववाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ, एक वस्तू, एक वस्तू, 11 खेळाडू, 20 रुपये. अनिश्चित संख्या विशेषण. जिथे निश्चितपणे संख्येचा उल्लेख होत नाही, म्हणजे नेमकं किती हेच कळत नाही म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण. निश्चित संख्या दर्शवत नाहीत. जसं की सर्व पुस्तकात किती? सर्व पुस्तके. थोडी साखर, काही मुले, अनेक प्रश्न. सार्वनामिक विशेषण. कुठला प्रकार बघू आपण आता? सार्वनामिक विशेषण. जिथे सर्वनामांचा वापर विशेषणासारखा केला जातो त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनामांचा वापर विशेषणासारखा केला जाईल. सर्वनामांपासून बनलेले विशेषण. सर्वनामांपासून बनलेले आहेत. जसं की बघा, तो प्राणी. आता प्राणी या नामापूर्वी विशेषण तो आलेला आहे, तो सर्वनाम आहे, पण याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणणार. हा मुलगा, माझे नाव, माझी शाळा, तिच्या सवयी या पद्धतीने. कोण, काय, कसा ही पदे जर नामापूर्वी आली, कोण, काय, कसा हे शब्द जर नामापूर्वी आले तर त्यांचाही वापर सार्वनामिक विशेषणासारखाच समजला जातो. काय गोष्ट सांगू तुला? गोष्ट या नामापूर्वी काय शब्द आलेला आहे? कोणता मुलगा त्रास देतो तुला? मुलगा या नामाआधी कोणता हा शब्द आलेला आहे? आणि कसा नवरा हवा तुला? कशी बायको हवी तुला? ऑफकोर्स या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आईबाबांना द्या, मला देऊ नका. कसा नवरा हवा तुला, कशी बायको हवी तुला. पण याला काय म्हणतो आपण? सार्वनामिक विशेषण. आणि एक वेगळा राज्यसेवेला एकदा विचारला गेलेला प्रश्न आहे, समास घटित विशेषण. समास घटित विशेषण नेमका हा कोणत्याच पुस्तकात कव्हर होत नाही. सामासिक शब्दाचा विशेषणासारखा वापर जिथे होतो त्याला समास घटित विशेषण म्हणतात. सामासिक शब्दाचा विशेषणासारखा वापर,
सामासिक शब्दाचा विशेषणासारखा वापर. पंचमुखी हनुमान, नवरात्र महोत्सव, एकवचनी राम. आजकाल अनेक वचनी राम दिसतात, पण एकवचनी राम हा झाला आपला समास घटित विशेषण. विशेषणाविषयी काही 2-3 महत्त्वाच्या नोंदी लक्षात घेऊया आपण. पहिली महत्त्वाची नोंद, ज्यावेळेस एखादं विशेषण क्रियापदाबद्दल माहिती देतं त्याला विशेषण न म्हणता क्रियाविशेषण म्हणतात. जी विशेषणं क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात, कारण की क्रियेविषयी विशेष माहिती देणारा क्रियाविशेषण. उदाहरणार्थ, ती छान बोलते. कशी बोलते? छान बोलते. याचा अर्थ छान हे क्रियाविशेषण आहे, विशेषण नाही. तो चांगला खेळतो. कसा खेळतो? चांगला. ते उत्तम बोलतात. म्हणजे बोलण्याच्या कृतीविषयी, खेळण्याच्या कृतीविषयी, याविषयी ज्यावेळेस एखादं विशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती देत असेल तर त्याला आपण क्रियाविशेषण असं संबोधतो. दुसरं महत्त्वाचं बघा, आकारांत विशेषणाचे लिंग व वचन हे विशेष्यावर अवलंबून असते. म्हणजे याचा अर्थ नामानुसार फक्त आकारांत, बाकी जे आहेत, बाकी जे अंत्य आहेत आकारांत सोडून हे सगळेचे सगळे अविकारी आहेत. फक्त आकारांत विशेषण हे विकारी आहे. फक्त आकारांत विशेषण हे विकारी आहे, बाकी विशेषण हे अविकारी आहेत. उदाहरणार्थ बघा, चांगला मुलगा. आता मुलगा हा पुल्लिंगी एकवचनी आहे म्हणून चांगला मुलगा. आता मुलगी केलं तर चांगली मुलगी. बरोबर आहे. चांगले मुलगे पुल्लिंगीमध्ये अनेक वचन केलं आणि स्त्रीलिंगीमध्ये अनेक वचन केलं तर चांगल्या मुली. म्हणजे चांगला, चांगली, चांगले आणि चांगल्या हे विशेषण आपण नामाच्या लिंग वचनानुसार बदलतोय, म्हणून अशा विशेषणांना विकारी विशेषण म्हणतात. आणि फक्त आकारांतच, आकारांत जो चांगला म्हणजे आकारांत विशेषणाला, कारण की शेवट त्याचं काय आहे? चांगला. म्हणून बाकी कुठल्याही विशेषणाला म्हणजे आकारांत सोडून बाकी सगळे अविकारी आहेत. ते सांगितलं बघा. आकारांत विशेषणाखेरीज इतर अंती विशेषण लिंग वचनाप्रमाणे बदल होत नाही, कारण की चांगला ला आणि शेवट झालेला होता म्हणजे तो आकारांत होता. बाकी अंती विशेषणांमध्ये बदल होत नाही, याचा अर्थ ते अविकारी विशेषण असतात. जसे की बघा, आकारांत आहे सुंदर, फूल, फुले, पक्षी, मुलगी. तुम्ही पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, एकवचनी, अनेकवचनी वाचा, विशेषणात बदल होत नाही. गोड आंबा, गोड आंबे, गोड कैरी, गोड लोणचे. म्हणजे आपण तो आंबा, ते आंबे, ती कैरी, ते लोणचे. विशेषणात बदल होत नाही, कारण की हे आकारांती आहेत. फक्त आकारांत विशेषण हे विकारी आहेत, बाकी सगळी विशेषण हे अविकारी आहेत. नामापूर्वी येणारी नाम, नामापूर्वी येणारी नामे नाम सदृश विशेषण. नामापूर्वी येणारं नाम हे नाम सदृश विशेषण असतं. उदाहरणार्थ, ग्रंथदिंडी, फळभाजी, नारळ पाणी, वृत्तपत्र विक्रेता, शौर्यगाथा इत्यादी. विशेषण आपले इथे संपलेले आहेत. विशेषणावरची प्रश्न उत्तरही आपण बघूया. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.